रामकृष्णारी जगत वंदनीय तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा ह्या वर्षी 5 मार्च या दिवशी होत असून त्या अगोदर जी कान्याची दशमी येते त्या कान्याच्या दशमीला जगत वंदनीय जगत तुकोबारायांना देव वैकुंठाला नेण्यासाठी आले। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोली जे ऋषी भावे साध वर्ताया याप्रमाणे ज्या दिवशी तुकोबारायांना वैकुंठाला देव तीर्थक्षेत्र देहूमध्ये न्यायला आले त्या दिवसाचा प्रसंग सांगतो मित्रांनो, की त्या दिवसाला कान्याची दशमी म्हटली जाते। म्हणजे बीजच्या अगोदर साधारण 7 दिवस हा उत्सव देहूमध्ये सुरू होतो। देव प्रत्यक्षात ज्या वेळेला देव तुकोबारायांना न्यायला देहूमध्ये आले तो दिवस आहे कान्याचा दशमी। या कान्याच्या दशमीला तीर्थक्षेत्र देवमध्ये सगळीकडे कन्या केल्या जातात। मित्रांनो, कन्याचं वैशिष्ट्य काय आहे? देव ज्या वेळेला या ठिकाणी आले आणि तुकोबारायांचं कीर्तन होतं, देवांना आणि तुकोबारायांना सगळ्यात जास्त काय आवडतं तर नामचिंतन आवडतं। देवाला आणखीन काय आवडतं तर कीर्तन आवडतं, भजन आवडतं। तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपणे जाळावे ते, याप्रमाणे चिंतन जे आहे, कीर्तन जे आहे, कीर्तन परंपरा आहे ती कशी करावी। रंग भरे कीर्तनात, ज्या कीर्तनामध्ये रंग भरतो, जे संत भार पंढरीत, ज्या पंढरी नगरीमध्ये संतांचा भार आहे, संत भार पंढरीत कीर्तनात गजर होत असे तेथे असे देव उभा। त्या ठिकाणी स्वतः देव कीर्तनामध्ये उभे असतात, नुसते उभे नाही राहत तर त्या ठिकाणी देव येतात, नाचतात आणि त्या कीर्तनाचा त्या घटनेचा आनंद उपभोगत असतात। असा हा पर्व काळ आहे। त्या दिवशी तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये देव येतात, देव पाहतात, तुकोबाराय देवांना पाहतात, एकाग्र होऊन तुकोबाराय कीर्तन करत असतात आणि कीर्तन एवढं रंगात येतं साधारण 2 तासाचं कीर्तन 4 तास होतं, तरी पण सगळे लोक स्थानापन्न होतात। कीर्तनात ते एकाग्रता असते, एकाग्रतामध्ये देव आलेले असतात आणि देवांच्या बरोबर तुकोबाराया जिम्मा फुगड्या फेर सगळं त्या ठिकाणी कीर्तनातच खेळत असतात। असं त्यावेळेचं चित्र असतं, आनंद भरलेला असतो। आनंदाची डोही आनंद तरंग याप्रमाणे तुकोबाराया कीर्तन करत असतात। कीर्तन संपतं आणि हे जे दिवस आहेत मित्रांनो, हे सुगीचे दिवस आहेत। यावेळेला प्रत्येक ठिकाणी ज्वारीची काढणी चालू आहे, गव्हाच्या काढण्या चालू आहेत, हरभऱ्याची काढणी चालू आहे आणि ह्याच्यामधनं जे काही परिपक्वताला झालेले आहे त्याचं धान्य मळणी केली जाते आणि ज्यांचं जे काही दिवसानंतर पिकणार आहे म्हणजे त्याला अजून हुरड्यावरती आहे तो हुरडा तसा भाजला जातो। हुरड्याचे दाणे वेगळे केले जातात, ज्याप्रमाणे ज्वारीचे दाणे असतील, ज्याप्रमाणे गव्हाचे असतील आणि ज्याप्रमाणे हरभऱ्याचे असतील, हे सगळे भरडले जातात मित्रांनो, भरडले जातात आणि त्यानंतर भाजले जातात आणि भाजून ज्या वेळेला गुळामध्ये त्याची गुळ आणि कण्या ज्यावेळेला शिजवल्या जातात त्यावेळेला ती खाण्याची जी पद्धत आहे, तो खाणा जे खातो आपण त्याला ते एवढं गुळचट एवढं सुंदर होतं की देवांना ज्या वेळेला तुकोबाराय पाहतात एका बात्यामध्ये कण्या शिजवल्या जातात आणि कण्या ज्या वेळेला वाढायचं काम चालू होतं, देवांनी मित्रांनो 2च वेळा कण्या खाल्ल्या, एक विदुराच्या घरी खाल्ल्या आणि दुसऱ्या तुकोबारायांच्या घरी खाल्ल्या। हे सर्व कीर्तनकार सांगत असतात आणि ज्या दिवशी कान्याची दशमी असते त्यावेळेला सगळीकडे काय केलं जातं तर ह्या कण्या केल्या जातात। देव बसलेले असतात, देव काही एकच देव आले नसतात तर 33 कोटी देव या तुकोबारायांना वैकुंठाला न्यायला देहूत आलेले आहेत। पूर्ण देहू भरलंय, इंद्रायणी मातेच्या किनाऱ्यापासून मंदिरापर्यंत सगळे देव दोन्ही बाजूने जेवायला बसलेत आणि त्या ठिकाणी कण्या वाढल्या जातात आणि कण्या वाढताना कण्या मित्रांनो थोड्या पातळ असतात। चतुर्भुज अवतार देवांना घ्यावा लागतो की त्या कण्या ज्या वेळेला पात्रामध्ये वाढल्या जातात त्यावेळेला त्या पळतात। ज्या वेळेला एखादी पातळ वस्तू जर तुम्हाला पत्रावळीमध्ये वाढली गेली तर ती पत्रावळी तिकडं पळती, पांगती। त्याप्रमाणे देव काय करतात, त्या आवरण्यासाठी चतुर्भुज अवतार, 2 हात देवांना आहेत पण चतुर्भुज अवतार घेतात, 2 हातांनी पत्रावळी धरतात आणि 2 हातांनी ती सेवन करतात। असं चित्र त्या दिवशी देहूमध्ये देव एवढे भारावून जातात, देव इथंच राहतात। दररोज सकाळी उठणे, कीर्तन ऐकणे, संध्याकाळी कीर्तन ऐकणे, असं करत करत की फाल्गुन वद्य द्वितीया या दिवसापर्यंत देव
तुकोबरायांच्यावर देहूत राहिलेत. त्यामुळे जे भाविक कन्याच्या दशमीला देहूत येतील ना, त्यांनी कधी देहू ललितापर्यंत सोडायचं नाही. हा एक नियम आहे. 15 दिवसामध्ये देव कुठं आहेत तर तीर्थक्षेत्र देहूमध्ये त्या कुठल्या तरी स्वरूपामध्ये तुम्हाला भेटतील. तुमच्या जीवनामध्ये जो कायापालट होणार आहे तो या क्षणामध्ये होणार आहे. जे 15 दिवस तुम्हाला मिळणार आहेत ते या ही पर्वकाळ आहे. कन्याची दशमी तर ललित हा प्रकार काय आहे मी तुम्हाला पुढे सांगेल. परंतु आज काय आहे तर आज कन्याची दशमी आणि या कन्याच्या दशमीच्या दिवशी देव तीर्थराज तीर्थक्षेत्र देहूमध्ये तीर्थाचा महिमा काय आहे, ही भूमिका आहे, या मातीत किती मोठी ताकद आहे. या ठिकाणी तुकोबराय घडले. देव या ठिकाणी येऊन एक दिवस नाही राहिले तर 8-8, 10-10 दिवस राहिले. ही जो पर्वकाळ आहे, ही जी पवित्र भूमी आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश देते हरीचे दास जन्म घेती. किंवा दुसरे एक प्रमाणे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. हा विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव. याप्रमाणे या तीर्थक्षेत्र देवमध्ये देव राहिले नाही तर तुकोबरायांची कीर्तन सेवा ऐकली. तुकोबरायांवर एकनिष्ठ झाले आणि फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे बीज उत्सव म्हटला जातो. तो त्या दिवशीचं भाकीत काय आहे ते भाकीत आपण नंतर पाहणार. पण त्या दिवसापर्यंत देव इथंच राहिल्यानंतर फाल्गुन वद्य द्वितीया दुपारी 12 वाजता पर्वकाळामध्ये 10 ते 12 तुकोबरायांचं कीर्तन झालं. आणि तुकोबरायांनी त्यावेळेला हाकारूनही सांगे तुका चला येत आहे का वैकुंठाला नेतोय चला येत आहे का गावात सर्वांना म्हटले. पण तुकोबरायांबरोबर कुणीच गेलं नाही. त्यांच्या धर्मपत्नी नाही म्हटले चला येत आहे का. त्यांनी नाही तुमचं तुम्ही जावा, हे वैकुंठ बिकुंठ काय आम्हाला माहीत नाही, आमचं हेच वैकुंठ आहे, याच ठिकाणी आम्ही राहणार आहोत. आणि त्यावेळेला जे देवांनी त्यांनाही नेलं नाही तर त्यावेळेला आईसाहेब ह्या पोटुशी होत्या. आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर नारायण तीर्थ आज जे आपण म्हणतो तपोनिधी नारायण महाराज ज्यांनी पालखी सोहळा सुरू केला यांचा जन्म झाला. तेही का तर त्यावेळेला हे साक्षात माऊलींचे अवतार आपल्या पोटी जन्म घेत आहेत. हे तुकोबरायांनी निहाळलं. अरे आज माझ्या पोटी कोण येतंय तर माऊली येत आहेत. तर माऊली जर माझ्या पोटी येते तर मी इथं थांबून काय करायचं. देवांबरोबर त्यावेळेला साक्षात फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकोबराया वैकुंठाला गेले. आणि त्यानंतर तुकोबरायांच्या घरी नारायण महाराजांच्या रूपाने साक्षात माऊलींनी जन्म घेतला. अशी एक ही पर्वकाळाची कथा आहे. रामकृष्ण हरी.